सेकंड नंबरचा प्लेयर आहे पुणेरी पलटणचा प्रो कबड्डी लीगचा प्लेयर आहे भाऊ वैभव कांबळे आणि तसेच सावंत भाऊ चव्हाण या संघामध्ये चांगले प्लेयर उपलब्ध आहेत भाऊ। लगेच स्टार्ट करायचं आहे आपल्याला मॅच आणि त्या विरुद्ध लढणार आहे विरोधी टीम शिवराम खेड। दोन्ही संघाच्या संघनायक एक संघ आलेला आहे आणि दुसरा संघ येईल। ओके आणि बल्लीला कोणी हात लावू नये, एंगलला कोणीही हात लावू नये भाऊ। जबरदस्त संघ डीसी फाउंडेशन आसोली या संघामध्ये खतरनाक प्लेयर कमी सगळ्यांचं, कारण प्लेयर्सना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक मंडळी सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि खूप शांत पद्धतीने या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत। सर्वांना एकमेकांना सहकार्य केलं तर जबरदस्त अशाच पद्धतीचं समोर सुद्धा प्रदर्शन तुम्हाला दिसणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराम खेड लगेच येते, वॉर्मअप चालू आहे त्या संघाचं। ठीक आहे, या दादा 5 नंबर जबरदस्त प्लेयर आकाश भाऊ चव्हाण प्रो कबड्डी लीग बेंगॉल वॉरियर्स की कबड्डी। चला, कधी पाहिलं नसेल प्रो कबड्डी लीग, टीव्हीवर पाहता पण प्रत्यक्षात कधी पाहिले नसेल। चलो, पण आज आपल्या नगरीमध्ये आपल्या मैदानामध्ये खूप मोठे प्लेयर उपलब्ध। ठीक, टॉस विन बाय शिवराम खेड, चॉइस टू कोच। चलो, ये टीम में भी बहुत बढ़िया है जी, जबरदस्त खेल शिवराम खेड। हिम्मत को दाद देना पड़ता है यहाँ पे, बड़े बड़े प्लेयर छोटे प्लेयर, जबरदस्त नेशनल प्लेयर शंकर दादा प्रल्हाद खूप खतरनाक। पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो। ब्लू टी शर्ट्स, ब्लू पॅन्ट्स आणि बोनस मारतोय का? यस, 1 बोनस। खतरनाक जात आहे, एकदम सडपातळ बांधा, लांब लचक, काळी पॅन्ट, लाल टी शर्ट्स, अतिशय सुंदर अशा पद्धतीने शांत पद्धतीने चढाई करतोय। लेफ्ट कॉर्नर वरून राईट कॉर्नर मध्ये हँड टच मारण्याचा प्रयत्न पाहूया आणि बोनस मारण्याच्या नादामध्ये सेकंड कॅच आणि आकाश भाऊला पकडलं दिलं नाही, पण वैभव दादाला पकडलं। जबरदस्त, वाह क्या बात है, खूप खतरनाक महाराष्ट्र नॅशनल प्लेयर। जबरदस्त संघ वापस, नो बोनस, कारण पाय उचलला नाही। आम्ही पण टीमवर बघतो दादा, बोनस कोणत्याही पद्धतीने स्लिप मारलं तर देणार नाही। आमची पंच कमिटी पण खतरनाक आहे। वाह, का रेड मारतो, पॉइंट मारतोय का पाहूया। रायडर पाथ 1 पॉइंट डीसी फाउंडेशन असो। चला चला बघा, पकड़ा याला, पकड़ा, पैसा वसूल मॅच आहे भैया, पकड़ो 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 और रायडर, ये हुई ना बात भैया, 1 पॉइंट शिवराम खेड। क्या बात है, क्या बात है, हम किसी से कम नहीं, हम भी हैदराबादी बिरयानी खा के आए भैया और रेलवे डिपार्टमेंट के लोग हैं, बहुत भारी है, पगार ज्यादा है। चल सही है भैया, चलने दे। वाह क्या बात है, वापस अपने कोर्ट में फिर से 2 नंबर का खिलाड़ी, देखेंगे अपने टीम के लिए क्या कर सकते हैं। डिफेंडिंग अच्छा शिवराम खेड का भी, पैर में पट्टी, बोनस मारने के प्रयास, क्या कर सकते हैं। पीली बनियान, ब्लू शर्टी, वाह 1 बोनस पॉइंट डीसी फाउंडेशन, सही है। चलो, और डायरेक्ट हैंड टच मारने के प्रयास, लेकिन कोई खतरा नहीं, वहीं पे रुका स्कोर। इधर से उधर, लेफ्ट कॉर्नर से राइट कॉर्नर, सेंटर में मारने के प्रयास, हल्की सी झलक, क्या बात है, तो टच करने के प्रयास, किक मारने के प्रयास, लेकिन वापस अपने कोर्ट में
फिर से वही राइडर, ब्लू पैंट पीली बनियान, क्या कर सकते हैं अपने टीम के लिए। और पेट पर 2 नंबर और देखेंगे और 1 2 3 4 3 पॉइंट गेलं वाटतं। चल थोडक्यात गेलं, काही हरकत नाही। डू और डाय रे, चल करूया मरोच्या स्थितीमध्ये। 8 नंबरचा खेळाडू अरे जाग्यावर लंबा झाला, याला सुई द्या। चल वापस आपल्या कोर्ट मध्ये पाहूया। 2च डिफेंडर बाकी आहे, पण सेल्फ आउट आहे डिफेंडर आणि रायडर। हे म्हणतो आमचा भाटो पकडते काही की, पण हात दिलाय। चला वापस, खूप सही खेळत आहे शिवराम खेळ या संघाचं। जितकं कौतुक करावं तेवढं कमीच। काय खेळतो, तीक्ष्ण नजर गरुडाची, इकडून तिकडं तिकडून इकडं। अरे आका दादाला पकड पकड पकड, पण नको ते आका दादा भैया तुला भिवून गेलाय, काय हरकत नाही दादा, बड्या ट्राय केले तरी पण जबरदस्त रनिंग हँड टच मारलाय का, वाह। पुन्हा रे प्रो कबड्डी लीगचे बेंगॉल वॉरियर्स मध्ये खेळणारा प्लेयर आकाश भाऊ, आकाश चव्हाण, कभी खतरनाक उमरेला यांचा संघ एक गाव मध्ये होता, एक गाव एक संघ। प्रथम पारितोषिक मारलं होतं भैया 31,000। एक गाव एक संघामध्ये जबरदस्त संघ आहे त्यांचा, तो देवठाणा, प्रॉपर देवठाणाचे आहे, पण खेळतात प्रो कबड्डी लीग मध्ये। जबरदस्त, वाह। 2 नंबरचा खेळाडू राईट कॉर्नर मध्ये शांत पद्धतीने चढाई टोटस करण्याचा प्रयत्न आणि आकाश भाऊला पॉइंट मारून नेत आहे। वाह, थोडं तरी वाजवा टाळ्या शिवराम खेळसाठी, कारण त्यांनी एवढं मोठं रायडरला आउट केलंय, डिफेंडरला आउट केलंय, काय साधी गोष्ट नाही भैया। हा किनवट माहौर स्टेट लेवल युनिव्हर्सिटी खेळणारा प्लेयर सावंत भाऊ चव्हाण, खूप खतरनाक आहे तो, पण साधा नाही। नावाजलेला संघ शिवराम खेड पण काय करतोय आपल्या संघासाठी। 2 नंबरचा खेळाडू तो टच करतोय का पाहूया, इकडून तिकडं तिकडून इकडं गडी मारण्याचा प्रयत्न, पण वापस डुअर डायरेक्ट का की नाही, ओके डू और डायरेक्ट। मला वाटते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्लेयर्सला याला तर पकडावंच लागते, डोअर डायरेक्ट आहे, पाणी तर कंपल्सरी आणि बोनस पॉइंट। वाह, जाऊ दे आमचा भाऊजी खतरनाक प्लेयर, काय खेळतोय, इकडून तिकडं तिकडून इकडं हँड टच करण्याचा प्रयत्न। जितकं कौतुक करावं तेवढं कमीच या संघाचं। एवढ्या मोठ्या प्लेयर समोर खेळणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही। वाह, जबरदस्त, हिम्मत की किंमत। आणि हाफ टाइम स्कोर सांगा। हा, डीसी फाउंडेशन 14 पॉइंट आणि 3 पॉइंट शिवराम खेळ। मॅच ठीक आहे, खूप सुंदर चढाई शिवराम खेड या संघाचं, इकडून तिकडं डायरेक्ट हँड टच आणि वाह, शिवराम खेड 1 पॉइंट। काय करू शकतो, तिकडं तिकडं तिकडं
शेवटचे 5 मिनिट गजोपासना घे लवकरात लवकर व्हायला. जबरदस्त रायडर इकडून तिकडं तिकडून इकडं काय करतोय आपल्या बंजारा टायर्स. अरे माते टेंशन से लेबे करसात मून म्हणता नागा मुने दाबेर कारण का मला हेलो पिंडी ठोको साहब. हेलो हेलो सावन भाऊ चढाई करतो. काजू बदाम खाले प्लेयर बीजी फाउंडेशनचे आणि श्रीरामखेडचे ज्वारी भाकरी खाणारे प्लेयर. महाराष्ट्र जर्सी नंबर 2 चढाई करतो श्रीरामखेड संघावर. लास्ट रेट सेवा क्लब वर्सेस गिरगाव. त्याच्यानंतरचा मॅच सेवा क्लब वर्सेस गिरगाव. सेवा क्लब वर्सेस गिरगाव मॅच झालेला.
हॅलो